जाणार नाही. महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक होतो. माझी कुलस्वामिनी आई एकविरा, कुलदैवत खंडेराया चरणी नतमस्तक होऊन शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, मनसे पक्षप्रमुख आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना माझा जय महाराष्ट्र. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब, तसेच मनसे युवा प्रमुख अमितजी ठाकरे साहेब यांना देखील माझा जय महाराष्ट्र. आजच्या या व्यासपीठावर उपस्थित मनसेचे विभाग अध्यक्ष श्री तुषार आफळे साहेब, माझ्या खांद्याला खांदा लावून आज या वयात देखील माझ्या सोबत पहिल्या दिवसापासून ते या क्षणापर्यंत जो सोबत चाललाय ते माझे माजी नगरसेवक श्री हरिश्चंद्र पाटील साहेब, श्री रमेश महाडिक साहेब, ज्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली, तस ते आपले या गजरबांची तोफ श्री राजू पाटील साहेब, माझ्या अनुपस्थितीमध्ये माझा निवडणूक प्रतिनिधी म्हणून ज्यांनी जी धुरा सांभाळली ते आपले जुने माजी शाखा प्रमुख गजरबांती जे भूमिपुत्र आनंद कलमकर साहेब. राज साहेबांच्या या एका आवाजावर, उद्धव साहेबांच्या आणि राज साहेबांच्या एका आवाजावर जेव्हा ठाकरे बंधू एकत्र आले, तेव्हा त्या ठाकरे बंधूंचा आवाज ऐकून माझ्या सोबत पहिल्या दिवसांपासून ते या क्षणापर्यंत जो माझा साथ देत आहे तो मनसेचा शाखाध्यक्ष श्री किरण डिसोळकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, जमलेले माझ्या सर्व या गजरबान खारदांड्यातील रहिवासी शिवसैनिक, मनसैनिक व माझ्या शिवसेना प्रेमी बांधवांनो आणि भगिनींनो, खरं तर सुरुवात कुठून करायची हेच कळेना. कारण आतापर्यंत वक्त्यांनी जे काय बोलायचंय ते त्यांच्या मुखातून माझे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. न्याय कसा मिळतो आणि त्याचा न्यायाची पावती कशी मिळते ही खऱ्या अर्थाने हा जीवन तो उदाहरण तुमच्या समोर आहे. मी अनेकांना पाहिलंय की उमेदवारी घेण्याकरिता लोक वेगवेगळ्या मार्गाने उमेदवारी घेतात, परंतु या ठाकरे बंधूंच्या आशीर्वादाने जेव्हा माझ्या कार्याची पोचपावती मातोश्रीपर्यंत पोचवली, तेव्हा खऱ्या अर्थानं मातोश्रीनी माझ्या पोचपावतीची दखल घेत मला उमेदवारी दिली. तिथेच माझा विजय निश्चित झाला. मी खरं तर आजच्या या सभेमध्ये जाहीररित्या दोन व्यक्तींचं जाहीररित्या आभार मानणार आहे, त्यांचे धन्यवाद म्हणणार आहे. कारण माझ्या सोबत जेव्हा मातोश्रीवर जे उभे होते, आज ज्या व्यासपीठावर उपस्थित आहेत माझे सहकारी शाखा प्रमुख पांडुरंग वाघे, माझे सहकारी महिला शाखा संघटक अलकाताई मंडलिक, हे दोघंही उद्धव साहेबांना सांगितलं की साहेब प्रभाग क्रमांक 99चा जर कोण उमेदवार असेल तो फक्त आमचा गजरबांचा, आमचा खारदांड्याचा एकमेव उपविभाग प्रमुख चिंतामणी निवाटे असेल. असं प्रकार खरंच क्वचित घडतं. खरं तर प्रत्येक ठिकाणी इच्छुक उमेदवारांची रांग असते, बरोबर तुषार साहेब?
परंतु हा एकमेव प्रभाग आहे जिथे माझ्या राजू पाटील असो, गौरव मोरे असो, रोशन महाडिक असो, या सगळ्यांनी फक्त आणि फक्त या चिंतामणीला सहकार्य करण्याकरता सर्वांनी माघार घेऊन एका दिलाने जेव्हा त्यांनी सांगितलं की या प्रभाग क्रमांक 99चा फक्त एक उमेदवार, तो आहे चिंतामणी निवाटे, मी शतशः आपण सर्वांचा आभारी आहे, मी तुमच्या शतशः ऋणी राहीन. सुरुवात करताना मी तुम्हाला सर्वांना एक गोष्टीची आठवण करून देतो. शिवसेनेचा पहिला नगरसेवक या खारदांडा कोळीवाड्यातून, या गजदरबांच्या कोळीवाड्यातून, गजदरबांच्या परिसरातून तर थेट झू कोळीवाड्यापर्यंत जो पहिला नगरसेवक होता ते होते आदरणीय शंकरराव दांडेकर साहेब. आणि ते देखील शिवसेने या पक्षाच्या माध्यमातून ते निवडून आले होते. त्यावेळेला देखील त्यांची निशाणी होती मशाल. बरोबर आहे. आज देखील हरिश्चंद्र पाटील साहेब असो, रमेश महाडिक असे निष्ठावंत शिवसैनिकांचीच फक्त मी नाव घेणार, बाकी होते ते गद्दार. असे शिवसेनेचे निष्ठावंत नगरसेवक जे होऊन गेले आणि आज या क्षणाला भविष्यामध्ये या प्रभागाचा नगरसेवक देखील शिवसेनेचा होणार, हे मला ठामपणे तुम्हाला सांगावं असं वाटतं. शिवसेनेने काय नाही दिलं, शिवसेनेने काय दिलं नाही या गद्दारांना. आपल्या मतांच्या आधारावर 2002 असो, 2007 असो, 2014 असो किंवा 2017 असो, आपण सर्वांनी एक दिलाने मतदान केलं. आपण सर्वांनी या शिवसेना पक्षाचा नगरसेवक म्हणून त्यांना सर्वांनी निवडून दिलं. आदरणीय शिवसेनेचे नेते तोफ भास्करराव जाधव साहेब आज इथे उपस्थित राहिलेले आहेत. सर्वांनी टाळ्यांच्या गरजात भास्करराव जाधव साहेब यांचं स्वागत करायचंय. कोण आला रे, कोण आला, अरे कोण आला रे, कोण आला, अरे शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है, अरे भास्कर जाधव साहेब अंगार है, बाकी सब भंगार है. अरे कोण म्हणताय जिंकणार नाही, अरे जिंकल्याशिवाय राहणार नाही. भास्कर जाधव आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, जाधव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. अरे कोण म्हणताय जिंकणार नाही, जिंकल्याशिवाय राहणार नाही. अरे जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी. शिवसेनेचे नेते, विधानसभेची तोफ, कोकणची तोफ आदरणीय श्री भास्करराव जाधव साहेब यांचं आजच्या या व्यासपीठावर हार्दिक स्वागत होत आहे. बस बस मी उमेदवार चिंतामणी भाषण चालू आहे. भाषण चालू करा, तुमचं चालू ठेवा, बसा इथं, सगळ्यांना बघू द्या. मला काय, मी हिरो आहे. हॅलो. आपल्या सर्वांच्या मतांवर शिवसेनेचा एक नव्हे तर 2 नगरसेवक निवडून दिले आणि ह्या लोकांनी फक्त आणि फक्त पैशाच्या लालसापायी तुमच्या मतांचा अपमान केला, या प्रभागाचा अपमान केला. हिंदू हृदय सम्राट शिवसेना पक्ष प्रमुख, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला. असे हे गद्दार आज भारतीय जनता पार्टीचे तळवे चाटण्याकरता ज्यांची शिंदे गटाची ज्यांची संपूर्ण आंध्र विधानसभेतून त्यांचं अस्तित्व संपून टाकलं, ज्या भारतीय जनता पार्टीनं अस्तित्व संपून टाकलं, अशा भारतीय जनता पार्टीचे तळवे चाटण्याकरता आज त्यांची गुलामगिरी करत आहेत. आज तुमच्या समोर इथे उपस्थित असताना मला जास्त काही बाहेरच्या राजकारणाबद्दल बोलायचं नाही. जे बोलायचं आहे ते आजचे प्रमुख पाहुणे तुमच्या समोर संबोधित करतील. परंतु या गजर बांधावरती प्रामुख्याने काही महत्वाचे विषय आहेत.
पहिला मुद्दा म्हणजे गजर बांधावरती पाणी, आणि पाणी हा माझा प्रथम संकल्प आहे. प्रत्येक घरामध्ये शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवल्याशिवाय श्वास घेणार नाही. कोणतेही पद नसताना, कोणतेही पदाधिकारी नसताना दिवस रात्र तुमच्यासाठी पाण्याचा प्रश्न सोडवण्याकरता मी झडत आहे आणि तुम्ही लोक माझ्या सोबत फिरत आहात. गजरबांचा पाण्याचा प्रश्न हा नक्कीच सोडवल्याशिवाय मी श्वास घेणार नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे स्थानिक रहिवाशांचा विषय. आज जो आमदार आहे, तुम्हा सर्वांना माहिती आहे आमदार कोण आहे, त्यांनी काय काय आश्वासनं दिली होती. जेव्हा निवडणुकीच्या आधी जेव्हा तो या व्यासपीठावर उभा होता, त्यांनी लोकांना सांगितलं होतं की मी मोफत मध्ये कुठलाही 1 रुपयाचा मोबदला न घेता, लक्षात घ्या, या स्थानिक भूमिपुत्रांना, या गजरबांच्या रहिवाशांना वचन दिलं होतं की कुठलाही 1 रुपयाचा मोबदला न घेता मी तुमची घरं ट्रान्सफर करण्याची 100% गॅरंटी घेतो. परंतु असं न करता आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्याने त्यांचा शब्द फिरवला, त्यांनी लोकांना पाठ दाखवली. अशा आमदाराच्या या उमेदवाराला तुम्ही जवळ करणार? मी तुम्हाला शब्द देतो, गजरबांचा रहिवासी आहे त्याच ठिकाणी राहणार. गजरबांचं जे काही डेव्हलपमेंट होईल, जे काय SRAचं डेव्हलपमेंट होईल, या भूमिपुत्रांना, त्यांना त्यांच्या हक्काची घरं याच गजरबांवर दिल्याशिवाय आम्ही देखील शांत बसणार नाही. तुम्हा सर्वांना माहिती आहे आज इथे दहशतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे. खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. व एक उपरा माणूस आपल्या डोक्यावर आणून ठेवलाय. गजरबांच्या या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडे एकही योग्य उमेदवार नव्हता, आणि आणला तर आणला, कोणाला आणला? कुणाला आणला? तर त्या आशिष शेलारच्या उजव्या हाताला आणला. म्हणजे ही आज खरी अर्थानं लढत ही या उमेदवारासोबत नसून या पालकमंत्र्यांसोबत आज सर्वसामान्य शिवसैनिकाची आहे. आज गजर बांधावरती फेरीवाल्यांना खूप मोठा त्रास आहे. फेरीवाल्यांना धमकावलं जात आहे, तुम्ही कसे राहता आणि तुमच्यावर कसं आम्ही काय काय करू हे दाखवू. परंतु फेरीवाल्यांना देखील मी जाहीररित्या सांगू इच्छितो, तुम्ही इथले स्थानिक फेरीवाले आहात, तुम्ही कुठलेही बाहेरचे उपरे नाही. तुम्हाला संरक्षण देण्याचं कार्य, तुमचं संरक्षण देण्याचं काम हा चिंतामणी दत्ताराम निवाटे करेल. काळजी करू नका. 16 तारखेचा गुलाल हा आई एकविरेचा असेल. खंडेरायाचा भंडार हा 16 तारखेला उधळला जाईल, हा माझा तुम्हाला शब्द आहे, आणि तो देखील फक्त आणि फक्त शिवसेनेचाच असेल. तिसरा महत्वाचा मुद्दा, या गजरबांधवरती महिला असो किंवा पुरुष, हे सर्व मंडळी कामगार वर्ग आहेत. कोणी घरकाम करतं, कोणी कुठे ऑफिसमध्ये काम करतं. परंतु दुर्दैवानं आज इथे कचऱ्याची पेटी होती, आणि कचऱ्याच्या पेटी नाहीशी झाल्यानंतर स्थानिक रहिवाशांना तास वाट बघावं लागतं. त्यांच्या कामाला जाण्याला त्यांना विलंब होत असतो. अशा वेळेला भविष्यामध्ये हा त्रास तुमचा कायमस्वरूपी संपवण्याचा देखील हा चिंतामणी तुम्हाला वादा देतो, हा शब्द देतो. मला अधिक काही बोलायचं नाही, पण बोलण्यासारखं भरपूर आहे, आणि भास्करराव जाधव साहेब आपल्या समोर सगळं बोलतील. जाता जाता तुम्हा सर्वांना मी एक हात जोडून नम्र विनंती करतोय, शिवसेना मनसे या महायुतीचा उमेदवार म्हणून हा चिंतामणी दत्ताराम निवाटे तुमच्या समोर उभा आहे. त्याची निशाणी आहे मशाल. मशालेचा क्रमांक आहे 1. लक्षात ठेवा. या गजरबांच्या जनतेला हात जोडून विनंती आहे, गजरबांधला वाचवायचा असेल तर मशाल हा एकमेव पर्याय असेल. जाता जाता एकच सांगू इच्छितो,
आपण सर्व सुरक्षित राहिलात. हा दहशतवादीचा जो वातावरण इथे निर्माण केलेला गेलेला आहे त्या आमच्यावर विश्वास ठेवा. भविष्यामध्ये एक सुखी एक समृद्ध असा गजदरबान भविष्यामध्ये या शिवसेना मनसेच्या माध्यमातून घडवेन एवढं बोलतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.